तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा पायाभूतचा पेपर 2026चा विषय मराठी. तर हा पेपर आपण 2026चा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला चालू करूया. पटापट स्टार्ट करूया व्हिडिओला. तर सर्वात आधी हा भाग इग्नोर मारा. तर सर्वात आधी आपण येऊया तोंडी चाचणीकडे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न, खालील उतारे वाचून प्रश्नांची उत्तरे सांगा. तर 6 गुणांसाठी सर्वात आधी तुम्हाला उत्तरे नीट वाचायचं आणि समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्या खालील काही प्रश्न आहेत ते पाहूया. जसे खेळल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो, खेळल्यामुळे कोणती सवय लागते, खेळातून काय शिकायला मिळते, मुलांच्या विकासासाठी कशाला महत्त्व दिले पाहिजे, दररोज काय करणे आवश्यक आहे. तर या प्रश्नांचे उत्तर आहे ते तुम्हाला उतार्यात मिळणार आहेत आणि एकदम सोपे आहेत. एका एक वाक्याची आहेत, ही पण उत्तर तुम्हाला उतार्यात मिळतील. त्यासाठी उतारा नीट वाचा. दुसरा प्रश्न, तू तुझे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करतो ते तुम्हाला सांगायचे 4 गुणांसाठी. तर तुम्ही 8 ते 16 ओळींमध्ये याचे उत्तर सांगायचे शिक्षकांना. अशा प्रकारे हा प्रश्न असणार आहे. तर तुमची तोंडी चाचणी 10 मार्कांसाठी असणार आहे. तर आता आपण पटापट येऊया पुढील प्रश्नाकडे, लेखी चाचणीकडे. तर तुम्ही ते पाहू शकता, इथून आपल्या लेखी चाचणी सुरू होते आणि पहिला प्रश्न, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. तर हा प्रश्न 8 मार्कांसाठी आहे. तर सर्वात आधी तुम्हाला हा उतारा नीट वाचायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. मग आपण त्याच्या खालील आता काही प्रश्न आहेत ते पण पाहूया. तर सर्वात आधी इंडोनेशियाबद्दल उतारात काय वर्णन केले ते तुम्हाला सांगायचे 2 गुणांसाठी. आणि पुढचं आहे, बालीबेटाची तुलना कोणत्या गोष्टीशी केली ते तुम्हाला 2 गुणांसाठी सांगायचे. आणि पुढचं आहे, बालीबेटला ललित कलांचा रंगीबिरंगी गोपी विणणारे असे का म्हटले ते तुमच्या शब्दात तुम्हाला स्पष्ट करायचे 2 मार्कांसाठी. तर याचे उत्तर तुम्ही 4 ते 8 ओळीमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला उतार्यावर आधारित सोपे प्रश्न असणार आहेत. आणि त्यानंतर पुढील प्रश्न आहे, लक्ष मोठे उडून माटे चूर होऊन जावे आणि एखाद्या मोठी कुठेतरी दूर पडून त्याचा अभंग राहावा, अशा या शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगायचे 2 मार्कांसाठी. तर तुम्ही याचे उत्तर पण 4 ते 8 ओळींमध्ये लिहू शकता आणि या सर्वांची उत्तरे तुम्हाला उतार्यामध्येच मिळणार आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. त्यानंतर प्रश्न 4, प्राण्यांना सुद्धा भावना असतात, त्या विधानाबाबत तुम्हाला तुमचे मत सांगायचे 4 मार्कांसाठी. त्याचे उत्तर तुम्ही 4 ते 18 ओळींमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे स्वमत सांगायचे आहे. नंतर पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला आवडणारे कोणत्याही एका खेळाचे नाव सांगून त्याबद्दल त्याचे महत्त्व 2 ओळींमध्ये सांगायचे. तर तुम्ही त्याचे महत्त्व 4 ते 8 ओळींमध्ये पण सांगू शकता 2 गुणांसाठी. तर हे दोन्ही प्रश्न स्वमतावर आधारित तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर प्रश्न 8 मध्ये तुम्हाला खालील कवितेच्या ओळी वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर सर्वात आधी तुम्हाला ही कविता नीट वाचायची आहे आणि समजून घ्यायची. मग आपण यावर आधारित प्रश्न पाहूया 8 मार्कांचे. तर इथे पहिला प्रश्न आहे, कवितेतील पाण्याच्या ठिंबाची तुलना कशाशी केली ते तुम्हाला सांगायचे 2 गुणांसाठी. आणि पुढचा आहे, पाण्याचे थेंब कसे येतात असे कवी म्हणतो ते तुम्हाला 2 गुणांसाठी सांगायचे. आणि पुढचा आहे, मोठ्याचा संजय कर या ओळीचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात 2 गुणांसाठी सांगायचे. त्याचे उत्तर तुम्ही 4 ते 6 ओळीमध्ये लिहू शकता आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कवितेतच मिळणार आहेत. आणि पुढचं आहे, पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही पाणी कसे वाचवाल याबद्दल तुम्हाला स्वमत लिहायचे 2 गुणांसाठी. तर तुम्ही इथे 4 ते 8 ओळीमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे इथे सोपे प्रश्न आहेत ते हे तुम्ही सोडवू शकता आरामात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कवितेमध्येच मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही कविता नीट वाचू शकता. तर आता आपण पुढील प्रश्न पण पाहूया. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 7, खालील म्हणी पूर्ण करा. इथे काही म्हणी आहेत, जसे नाचता येणं, अंगण वाकडे, उंटावरून शेला हाकणे, जशी करणे तशी भरणे, अशा प्रकारे काही म्हणी आहेत त्या तुम्हाला 4 गुणांसाठी पूर्ण करायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न पण सोडवू शकता. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पाहूया आता. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुम्हाला खालील काही शब्द दिले आहेत, ते शब्दांचा वापर करून तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे 70 ते 80 शब्दांमध्ये. तर इथे काही शब्द आहेत, माणूस, जंगल, झाडे, वनरक्षक आणि पुरस्कार. तर अशा प्रकारे तुम्ही ते गोष्ट तयार करू शकता आणि मार्क मिळवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहिला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा पेपर फक्त सरावासाठी तयार करण्यात आला होता, म्हणून तुम्ही ह्या पेपरचा उपयोग करून परीक्षेसाठी उत्तम सराव करू शकता. आणि तुमच्या उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पेपरसाठी कमेंट करा. बाय.